नमस्कार सगळ्यांनो, कशा आहात सगळ्या? आय होप सगळ्या ठीक असाल. आज बघणार आहोत आपण 34 साईज प्रिन्सेस कट ब्लाऊज. त्यासाठी हे सगळे मापे आहेत. हा व्हिडिओ आपण एका ताईंच्या रिक्वेस्टवरून बनवत आहोत. चला तर मग वेळ न वाया घालवता पेपर कटिंग सुरू करूया. बघा, आपण आधी मागचा भाग काढून घेऊ. त्यासाठी ब्लाऊजची उंची आहे 14 इंच आणि आपण 1 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेणार आहोत. असं 15 इंचावर मार्क करायचं आहे. आता शोल्डर लाईनवर 5 इंच शोल्डर घेऊन आखून घ्यायचं आहे. आता शोल्डर लाईनहून आर्म होलसाठी आपल्याला मोंड्यासाठी 5.5 इंचावर मार्क करायचं आहे 34 साईजसाठी. आणि नंतर आपण चेस्ट लाईन आखून घेणार आहोत. आता आर्म होलला गोलाई देण्यासाठी आर्म होलच्या लाईनवर मध्य काढून 1/2 इंच आतमध्ये डॉट द्यायचा आहे आणि रेष मारून घ्यायची आहे. आता मागच्या भागासाठी आपल्याला मोंढ्याला आकार देण्यासाठी 1.25 इंचावर मार्क करायचा आहे आणि आपल्या चेस्टचा चौथा भाग 8.5 इंच आहे, तो टाकून 2 इंच शिलाई मार्जिन देऊन घ्यायचा आहे. आणि आता शेपपट्टीच्या साहाय्याने हे तिन्ही डॉट्स जुळून आकार देऊन घ्यायचा आहे. आता आपल्याला 34 साईजसाठी डीप नेक्स आहेत, त्यामुळे 2 इंचावर गळारुंदी घ्यायची आहे आणि गळ्याची उंची आहे आपली 10 इंच आणि गळ्याला आपण खालून 3 इंच रुंद ठेवणार आहोत. आणि असा गळा आखून घेऊन आपल्याला राऊंड नेक आखून घ्यायचा आहे. आता आपल्याला कमरेचा माप टाकायचा आहे. कंबर आहे 28चा चौथा भाग 7 इंच, 1 इंच टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन घेऊन असं आखून घ्यायचं आहे. बघा, इथे आपली ड्राफ्टिंग झाली आहे. आता आपल्याला मागचे टक्स देण्यासाठी शिलाई मार्जिन सोडून द्यायचं आहे आणि राहिलेल्या भागाचा मध्य काढून त्यावर वरच्या दिशेने 4 इंचावर मार्क करायचा आहे आणि दोन्ही साईडने अर्धा इंच टाकून माप काढून घ्यायचं आहे टक्ससाठी. 1 इंचाचा टक्स देण्यासाठी अशा पद्धतीने टक्स दिले तर आपल्या पाठीला फुगा पडत नाही, म्हणजे मागचा भाग उचकत नाही. ही टक्स देण्याची परफेक्ट ट्रिक आहे. कोणत्याही मापासाठी जर तुम्हाला बॅक टक्स द्यायचे असेल तर शिलाई मार्जिन राहिलेल्या भागाचा मध्य काढून मग 4 इंचावर टक्स द्यायचा आहे. आता आपण पेपर कटिंग करून घेणार आहोत. बघा, इथे जी आपली लाईन आहे फिटिंगची त्याला 1/2 इंच खालून कट करायचं आहे. असं कट केल्याने आपल्याला काखेमध्ये चुने येत नाहीत. बघा, व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओमध्ये मध्ये टिप्स आणि ट्रिक्स सांगितले जातात ऐन वेळेला पॉईंटनुसार, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता आपल्याला फ्रंट पार्ट काढायचा आहे. त्यासाठी खालती आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे प्रिन्सेस कटसाठी आणि हुकपट्टीच्या साईडने हुकपट्टी जोडण्यासाठी 1/2 इंच एक्स्ट्रा घेऊन लाईन मारली आहे. आता आपल्याला अर्धा इंच खालती सोडून वरती आपल्याला 15 इंचावर मार्क करायचं आहे. शोल्डर आपलं 5 इंच आहे आणि आर्म होल आपण 5.5 इंचावर घेतलेला आहे. आता मागच्या भागासारखंच मध्य काढायचं आहे शोल्डर लाईनचा, आपलं आर्म होल लाईनचा 1/2 इंच आतमध्ये येऊन लाईन मारायची आहे. आणि आता आपण चेस्टचं माप टाकणार आहोत 8.5 इंच. 1/2 इंच आपलं हुकपट्टीच्या साईडने सोडून द्यायचं आहे. त्याच्या पुढे आपल्याला 8.5 इंच घ्यायचं आहे. 2 इंच शिलाई मार्जिन आणि 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. जेव्हा आपण प्रिन्सेस कट करू आणि परत स्टिचिंगसाठी आपल्याला जास्त लागणार आहे, म्हणून त्यासाठी 1 इंच मी वाढवून घेतला आहे. आता पुढच्या मोंड्याला आकार देण्यासाठी आपण इथे 1/2 इंचावर टाकणार आहोत माप. बघा, व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे पुढच्या मोंड्याचा आकार देण्यासाठी 1/2 इंचावर घेतला आहे. तुम्ही 1 इंचावरही घेऊ शकता, पण असं कमी घेतल्याने आपल्याला मग फुगा वगैरे काही पडत नाही. असा आकार देऊन घ्यायचा आहे. आता आपण कमरेकडे 7 इंच माप टाकून घेऊ आणि 2 इंच शिलाई मार्जिन आणि 2 इंच आपल्याला डाच देण्यासाठी प्रिन्सेस कटला. आता आपण लाईन आखून घेऊ. आता बघा, गळारुंदी आपण 2 इंचची ठेवली आहे. आपला पुढचा गळा 6 इंचचा आहे
आणि मी गळा रुंदी 2.5 इंच घेतली आहे खाली. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे 2.5, पावणे 3, 3 इंचापर्यंत घेऊ शकता. आता आपण गळ्याला राऊंड शेप देणार आहोत. आता 34 साईडसाठी मी 10 इंचावर टक्स पॉईंट घेत आहे. उंचीनुसार कमी जास्त होऊ शकतो. बघा आता आपल्याला चेस्टचा 10वा हिस्सा करायचा आहे डाच देण्यासाठी. 34 साईज आहे तर मी 3.25 इंचावर घेतला आहे आणि वरती टक्स पॉईंटच्या तिथे 3.5 इंचावर घेतला आहे. असा आता उभी लाईन मारून घ्यायची आहे आणि आपण जिथे टक्स डाच देण्यासाठी माप काढलं होतं 3.25 इंचावरचं, त्याच्या पुढे आपल्याला 2 इंच माप टाकायचं आहे आणि त्याच्यावरती परत 2 इंचच माप टाकायचं आहे. आता शेपपट्टीच्या साहाय्याने मोंड्याच्या साईडला असा आकार देऊन घ्यायचा आहे आणि बॉटमला कमरेच्या साईडला पण असाच आकार देऊन घ्यायचा आहे. बघा आपला प्रिन्सेस कटचा किती सुंदर आकार आला आहे. आता आपल्याला हुकपट्टीची उंची वाढू नये म्हणून अशा प्रकारे जिथे आपण टक्स दिला आहे तिथून हुकपट्टीच्या साईडने असे क्रॉस लाईन मारून घ्यायची आहे. कमरेच्या फिटिंगच्या बाजूनेही तसेच लाईन मारून घ्यायची आहे. जर असंच सोडून दिलं तर आपली हुकपट्टी वाढू शकते. बघा आता आपण पेपर कटिंग करून घेणार आहोत. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. काही समजलं नसेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओ यूजफुल वाटत असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जे तुमच्या मित्रमैत्रिणी जे नवीन शिकत आहेत त्यांना अगदी सोप्या पद्धतीने प्रिन्सेस कट सांगितलं आहे. पुढचा व्हिडिओ साठी विषय सुचवा, म्हणजे तुम्हाला कशाबद्दल पुढचा व्हिडिओ बघायला आवडेल ते कमेंट करून सुचवा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पेपर कटिंगमध्ये काही समजलं नसेल तर मला कमेंट करून नक्की विचारा. धन्यवाद.